एक मिनिट. हो ते येतं ना. वापरलेला हत्यार आहे असं काय करतो आता उतारवाद दिला येणार नाही तो येणारच नाही कॉमन घेता. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन धुवड मालेगाव कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे. दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:45च्या सुमारास आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की काही इसम गिरणा नदीच्या पात्रात देशी कट्ट्याचे लोखंडी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी ठेवलेले आहे स्वतःजवळ. तर आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार तिथे टीम रवाना केली. टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपी त्यामध्ये सामील आहेत. त्यापैकी एका आरोपीचं नाव श्री कुलदीप नरेश डिलोर आणि दुसरा आरोपी लकी बागडे. 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत. तिथे टीम रवाना केल्यानंतर आम्हाला 2 लोखंडी पिस्तूल मिळालेले आहेत. देशी बनावटीचे 2 पिस्तूल आम्ही तिथून हस्तगत केले व एक आरोपी कुलदीप नरेश डिलोर त्याला सुद्धा आम्ही पकडलेला आहे. आरोपी क्रमांक 2 फरार आहे. त्याचा शोध चालू आहे. आणि सदरचे जे पिस्तूल आहे हे कुठून आणले व कुणाकडून विकत घेतले त्याबद्दल सुद्धा तपास चालू आहे. या आरोपीला आज कोर्टात हजर केले होते आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपीला देण्यात आली आहे. आणि या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आम्ही हे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे की सदरचं पिस्तूल यांनी कुठून विकत घेतलेलं आणि एखादी फॅक्टरी जर यामध्ये असेल तर मागे यांनी फॅक्टरी मधून कुठून आणलं असेल तर त्या फॅक्टरीवर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहोत. बऱ्यापैकी सीसीटीव्ही मध्ये ते दिसून आले आहेत. त्यांची जी आयडेंटिटी आहे ते निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सायंकाळच्या वेळेस म्हणजे 4 ते पुढे 9च्या दरम्यान आम्ही गस्त सुद्धा वाढवली आहे. मागे ज्या चेन स्नॅचिंगच्या घटना होत होत्या त्या घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही 1 महिना एक विशेष मोहीम राबवली होती. त्यामध्ये आमचे जवळपास 15 ते 16 जण विविध पॉईंटवर ज्या पॉईंट्सवर चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत त्या पॉईंट्सवर आम्ही त्यांना ठेवलं होतं. आणि ते सिव्हिल कपड्यामध्ये राहायचे जेणेकरून एखादा व्यक्ती आला संशयित स्पोर्ट्स बाईकवर किंवा टोपी घालून असेल, हेल्मेट घालून असेल, चेहऱ्याला मास्क लावून असेल तर त्याला आमची लोक तिथे थांबवत होती आणि त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. पण ही मोहीम डेली बेसिसवर कंटिन्युअसली चालवण्याचा आमचा निर्णय आहे. आता कारवाई पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आहिरे आणि चोथमल आणि बागडे आणि सय्यद आणि PSI चौधरी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. सर्वात जास्त मेहनत यामध्ये नितीन आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन आहिरे यांनी केली आहे. माहिती काढण्यापासून पूर्ण प्लॅनिंग आणि चौधरी साहेबांसोबत ग्राउंड रेड करण्यापर्यंत. तर सर्व यशाचं श्रेय नितीन आहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर चौधरी, चोथमल, बागडे आणि सय्यद यांना जातं. त्यांचं नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून अभिनंदन आहे आणि अशीच कारवाई ते पुढे सुद्धा करत राहतील ही अपेक्षा आहे. या ना तुम्ही. नाही पण इकडे या नाही.